केबल नेटवर्कवाले जे आहेत, गुलकन केबल नेटवर्क, तर झी मराठीला इतकं फॉलो करतात की त्यांनी काही आणलं गेलं की आम्हाला आणायचं असतं, असं एक ठरलेलंच आहे बाबा इकडे. त्याच्यामुळे आत्ता जी सुबोध सरांची मालिका खूप चालली आहे, तुला पाहते रे, तर त्यांची अशी इच्छा झाली की एक आपली मालिका तशी एक पॅरलल बनवावी. आणि जशी तुमची तुला पाहते रे आहे, आमची आहे तुला आता पाहतेच रे. तर बघूयात आता गुलकन केबल नेटवर्कची आमची मालिका, आणि त्याची आम्ही सिरीज काढणार आहे बरं. म्हणजे आज फक्त 2 भाग बघायला मिळणार आहेत आणि ते चालू राहणार. कारण तुम्ही येणंही चालूच राहणार आहे. हो हो, प्रश्न. सुबोध भावेंचे येण्याचं स्पीड बघता त्याचे पुढेही भाग वाढत राहतील असं मला नक्की वाटतंय. सीझन 1 सीझन हा, म्हणजे आम्ही स्किटचा डेलिसोप कधीच नाही केलाय, पण आम्ही तो करणार आहे. आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही ठरवलंय की आज फक्त पहिले 2 भाग तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही तिकडे करत राहा, आम्ही आमच्या इकडे करत राहतो. बघूयात तुला पाहतेच रे. तर सुरुवात करणार आहोत आता आमच्या मालिकेला. सर्वसामान्य घरापासून सुरुवात करतो. पहिल्यांदा नायिकेचं घर आहे, ईशा आहे आमच्या. मला ईशाला बघायचंय. हा, मला ईशाला बघायचं, कोण ईशा आहे ती. हा, सब्र का फल मीठा होता है. सगळं होणार. तर ईशाच्या बाबांना पहिलं भेटा आणि मग ते ईशाला बोलवतील. तर बाबांना जरा भेटूया. या बाबा निमकर. निमकर, तुमचा कडू निमकर का झाला असा? काय त्रास? माहितीये तुम्ही खूप सोशिक बाप आहात. कोणी काही बोललं का? अरे देवा, कस्टमरनी काही त्रास दिला का? मग काही बायकोनी त्रास दिला का? निमकर झालंय काय नक्की मग? परत सुबोध भावे सर आले. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? ते इतके चांगले अभिनेते आहेत. नाही, आहेत ते, पण ते सारखे येतात. और सुबोध भावे सर इथे आल्यानंतर 2 पंच निकालना भी बहुत मुश्किल चीज है बाबू. बरोबर आहे, पण नवीन सिनेमा आलाय त्यांचा. हो बरोबर आहे. त्यांना कुणीतरी समजवा, अरे सेल्फी आणि सिनेमा याच्यात खूप फरक आहे. सेल्फी काढल्यासारखे सिनेमे काढतायत ते. अरे शेतात एवढं पीक येत नाही जेवढे यांचे बायोपिक येत आहेत. आता बायोपिकचं नाव बदलून भावे पीक ठेवणार ते. काय सांगणार तू मला सर? आता नवीन सिनेमा करतायत ते, नवीन बायोपिक करतायत. अजून एक बायोपिक येतोय. हो, सेल्फी गंधर्व नावाचा. सेल्फी गंधर्व. हा. अच्छा, म्हणजे कुणाच्या आयुष्यावर कुणाची भूमिका करतात? जयवंत वाडकर सर. आणि एवढी मेहनत करतायत, 2-2, 3-3 तास मेहनत करतात दिवसातनं. अच्छा, सेल्फी काढतात. नाही, उन्हात उभे राहतात. सेल्फी काढत उभे राहतात. असू द्या. अय्या, श्रुती मॅडम नमस्कार, कशा आहात? बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला ना मला जरा इन्व्हिटेशन द्यायचं होतं आमच्या इकडे, जरा याल का प्लीज? कसला कार्यक्रम आहे? कार्यक्रम आहे अजय अतुल लाईव्ह. अरे वा, काय डान्स करायचं त्यांनी? नाही, ढोल वाजवायचा आहे. ढोल? त्यांना जरा माणसं कमी पडतायत. मी म्हटलं श्रुती मॅडम आल्यात तर लगेच बोलून टाकूया आपण. आपण त्या किती छान ढोल वाजवतात बघितलं का? जबरदस्त वाजवतात. आमच्याकडे ऑर्केस्ट्रा असला ना की असं गाणं गायलं ना की जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजती, तर अख्खा ऑडियन्स ओरडतो की श्रुती मॅडम वाजवताय ढोल. शपथ सांगतो, शपथ कुठं नाही बोलणार. तुम्हाला माहिती आहे का त्यांची, म्हणजे आता त्या मराठी बोलतात पण त्या साऊथ इंडियन पण बोलू शकतात. तुम्हाला माहिती आहे का? जरा एखादं वाक्य बोलून दाखवा ना त्यांना काहीतरी, म्हणजे गप्प बसतील ते. येडवाणे तुला सोड घेऊ नको म्हणा, एवढी कर म्हणा, त्याला काढू दे. पण मॅडम बरं झालं तुम्ही आलात. माझं थोडं काम होतं तुमच्याकडे ऍक्च्युली. काय म्हणजे साऊथ भाषा शिकायची होती? नाही, 2 प्लेट इडल्या पाहिजे होत्या मला. गप्पा. हे ना तुम्ही असं करता, मराठी माणूस जरा धंदा करायला लागला ना, बिझनेस तुम्हाला सहन होत नाही. तिकडे बघा घोसालिया बिल्डर बसलाय, तिकडे बघा जरा. हे चालतात मराठी. शपथ. पण छान वाटलं आज तुम्ही आलात. गप्पा बसा सगळ्यांचं. तुम्ही सिरियल पुढे न्या आपली. एपिसोड संपत आला. बायको कुठे आहे तुमची? हा, बायको आता डान्स क्लासला गेली असेल माझी. डान्स क्लास?
तिचा 14ला रेवाई महोत्सव आहे ना आता बालभवन डोंबिवलीमध्ये. कोण बायको? सुनाय ना बायको माझी डोंबिवली. तुम्हाला किती वेळा सांगितलं घरच्यांची नावं स्किट मध्ये घ्यायची नाही म्हणून? का बायकोचं नाव घेतो? तुम्हाला माहिती आहे का स्वतःचं बायकोचं नाव जर स्किट मध्ये घेतलं तर किती महागात पडेल? नाही घेतलं तर मला किती महागात पडेल हे माहितीये का तुम्हाला? ती म्हणते सगळ्यांची नावं घेता माझंच घ्या. गबसा! या मालिकेतली बायको. हा हा पुष्पा. हा. पुष्पा अगं कुठे आहेस पुष्पा? थांबवा ते. पुष्पे अगं गप्प बस. जरा थांबा. हे काय केलं? काय हे पुष्पे? पुष्प एक विमान. काय हे कुठलं गाणं? कुठल्या गाण्यावरती आलीस तू? गप्पा बसा. माझ्या पप्पांचं गाणं येते. निळू फुले सर तुमचे बाबा आहेत? हो. अरे वा, एकदा आवाज काढून दाखवता का? बसा. असं थोडी आहे. असा आवाज येतो. निमकर जाऊ द्या. मला सांगा निमकर तुम्ही का टेन्शन मध्ये आहात एवढे? एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे देवा, म्हणजे मी आता कधीच आई नाही होऊ शकणार. आपल्याला एक मोठी पोरगी आहे. आठवते का? हो हो. वेगळाच प्रॉब्लेम झालाय अगं. काय झालं निमकर? आज दुकानामध्ये काही कस्टमर आले होते हा. आणि त्यांनी मला साडी नेसली आणि ते ईशाने पाहिलं. अरे देवा. TRP वाढला खरा, पण मला फार लाज वाटते. आता कळलं ना, पुरुषांनी साड्या नेसलं तर TRP येतो. ईशा कुठे आहे आपली? हं? ईशा कुठे जाणार आहे? बसली आहे भाषण पाठ करत. त्यापेक्षा तिला म्हणाव स्क्रिप्ट पाठ कर. आज तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. 40 मिनिटाचं स्किट करायचं आहे तिला. काय तिला जबाबदारी दिली आहे? बोलव तिला. कुठे आहे ती? ईशा, ए बेटा ईशा. उचलून भिताडाला फेकून मारीन तुला. मूर्ख कुठली? अरे डोक्यावर तांदूळ पाडायच्या वयात जमिनीवर तांदूळ पाडते. मती बासमती मातीत घालवला का तू? एक तर आपल्यावर किती मोठं संकट कोसळलंय. दुःखाचा डोंगर कोसळलाय. तुझा बाप कर्जबाजारी झालाय. स्वतःच्या दुकानात आज नोकरी करतोय तो. सावकाश बाळा, तांदळात हरवशील. बाबा काय झालं बाबा? आपलं दुकान कशामुळे बंद झालं? बाळा, आपल्या दुकानात कस्टमर यायच्या आणि साडी उधारीवर घेऊन जायच्या. पैसे मागितले की म्हणायचे उद्या देते, उद्या देते. तो उद्या कधी आलाच नाही बाळा. आपल्या हातून आपलं दुकान गेलं. अगं साडी काय, शटर सुद्धा हाताला लागलं नाही. बाबा कोण होते ते गिराईक? तुझी आई. उद्या देते सांगितलं होतं ना. इतक्या लवकर कर्जबाजारी व्हायची गरज नव्हती.